माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील हे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील एक मोठे नेते होते. अगदी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत त्यांचे संबंध होते. त्यांचं देह वेचावा कारणी हे आत्मचरित्र 13 ऑक्टोबर 2020ला प्रकाशित झालं. या आत्मचरित्रात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. अगदी आपल्याला 3 वेळा राजकीय वैमनस्यातून मारण्याचाही प्रयत्न झाल्याचंही त्यांनी या पुस्तकात लिहिलंय. याच पुस्तकात अशा एका निवडणुकीचा किस्सा सांगितला गेला आहे ज्यात थेट मुख्यमंत्र्यांनीच राधाकृष्ण विखे पाटलांना पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. बरं, विखे ज्या पक्षात होते त्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी हा गेम केलेला असल्याचा आरोप केल्यावर या किस्स्याची जोरदार चर्चा झाली. नेमका काय होता हा किस्सा आणि राधाकृष्ण विखेंना पाडण्यासाठी कोणत्या मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले होते, हाच विषय आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. बाळासाहेब विखे पाटील यांच्या देह वेचावा कारणी या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदींनी या पुस्तकाचं ऑनलाईन प्रकाशन केलं. खरं तर हे पुस्तक 2016 मध्येच छपाईसाठी तयार होतं, परंतु त्याचा अधिकृत प्रकाशन सोहळा 2020ला झाला. या पुस्तकात राजकारणासह अनेक घडामोडींचा मागोवा घेतला गेलाय. अगदीच बाळासाहेब विखे पाटलांना 3 वेळा जीवे मारण्याचा झालेला प्रयत्न, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी, कोंडी, शरद पवारांचा स्वभाव अशा अनेक विषयांचे किस्से या पुस्तकात आहेत. याच पुस्तकात राधाकृष्ण विखेंना एका निवडणुकीत पाडण्याचा झालेल्या प्रयत्नांचाही एक किस्सा सांगितला गेला आहे. विशेष म्हणजे विखे ज्या पक्षात गेले होते त्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी हे घडवून आणल्याचा आरोप या पुस्तकात आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघात 1990ला अण्णासाहेब मस्के हे काँग्रेसचे आमदार होते. हा मतदारसंघ तसा काँग्रेसचाच बालेकिल्ला. परंतु 1995 मध्ये राधाकृष्ण विखेंनी राजकारणात प्रवेश केला आणि आपली पहिलीच निवडणूक जिंकली. काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी 65,516 मतं घेत शिवसेनेच्या धनंजय गाडेकर यांचा 30,000पेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. परंतु विखे निवडून आले त्याच वर्षी राज्यात भाजप शिवसेनेचं सरकार आलं. बाळासाहेब ठाकरेंनी राज्यभर केलेल्या कामाची पावती मिळाली. उद्धव ठाकरे, सुधीर जोशी आणि मनोहर जोशी अशा शिवसेनेतील तिघांची नावं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होती. परंतु मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. याच सरकारमध्ये भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. काँग्रेसनंही पडद्यामागून बऱ्याच हालचाली केल्या, परंतु शेवटी सरकार शिवसेनेचंच आलं. काही बातम्यांमध्ये त्यावेळी शरद पवारही विदर्भातील आमदारांना एकत्र आणून सत्ता स्थापनेचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं होतं. आता मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सत्ता स्थापनेवेळी काही अपक्ष आमदारांचा बाहेरून पाठिंबा घ्यावा लागला होता. त्यामुळे सत्तेत आल्यावर शिवसेनेनं पक्ष विस्ताराच्या योजना सुरू केल्या. याच योजनेत शिर्डीतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या राधाकृष्ण विखेंनाही पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली. त्यावेळची स्थिती अशी होती की पवार विखे वाद हा अगदी टोकाला पोहोचला होता. 1991ला तर शरद पवारांनी यशवंतराव गडाखांकडून बाळासाहेब विखेंचा पराभवही केला होता. शरद पवार काँग्रेसमध्ये सर्वोच्च नेते झाले होते. हेच विखेंनाही खटकत होतं. त्यामुळे मुख्यमंत्री मनोहर जोशींची पक्षात येण्याची ऑफर आल्यावर विखेंनीही त्यावर गांभीर्याने विचार केला. पक्षात आले तर मंत्रिपद किंवा थेट विधान परिषद देण्याचाही शब्द विखेंना देण्यात आला. आता शिवसेनेत जायचं तर 2 पर्याय होते. पहिला पर्याय होता काँग्रेसचा व आमदारकीचा राजीनामा द्यायचा व पोटनिवडणुकीला सामोरं जायचं, आणि दुसरा पर्याय होता तो म्हणजे आमदारकीचा राजीनामा द्यायचा आणि विधान परिषदेवर जायचं. या दोन्ही पर्यायाचा विचार विखेंनी आपल्या कुटुंबात बोलून दाखवला. त्यावर बाळासाहेब विखेंनी नाराजी व्यक्त करत दुसऱ्या पर्यायावर फुली मारली. मंत्री व्हायचं असेल तर निवडून येणं गरजेचं होतं. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढवण्याचा पर्याय ठरवला गेला. झालंही तसंच. राधाकृष्ण विखेंनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसही सोडली. त्याआधीच शिवसेनेनं शब्द दिल्याप्रमाणे राधाकृष्ण विखेंना मंत्रिपदही दिलं. आता विखेंना कोणत्याही परिस्थितीत निवडून यायचंच होतं. त्यामुळे पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली. 1997 साली पहिल्यांदा या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. काँग्रेसनं रवींद्र देवकरांना तर शिवसेनेनं ठरल्याप्रमाणे राधाकृष्ण विखेंना उमेदवारी दिली. सगळं ठरल्याप्रमाणे होत असतानाच कुठंतरी माशी शिंकली. विखे शिवसेनेत आल्यावर शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विखेंना स्वीकारणं टाळलं. या पोटनिवडणुकीत धनंजय गाडेकर या शिवसेनेच्या उमेदवाराने बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. जी निवडणूक दुरंगी होणार होती ती आता तिरंगी झाली. विखेंनी शिवसेनेच्या वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केल्याचंही सांगितलं गेलं, पण धनंजय गाडेकर यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. 2 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीतही या मतदारसंघात काँग्रेसचे राधाकृष्ण विखे विरुद्ध शिवसेनेचे धनंजय गाडेकर अशीच फाईट झाली होती.
विखे विरुद्ध गाडेकर हे समीकरण आत्ताचं नव्हतं. 1995च्या निवडणुकीतही आपल्या पहिल्याच निवडणुकीत विखेंनी तब्बल 30,461 मतांनी धनंजय गाडेकरांचा पराभव केला होता. परंतु आता शिवसेनेची अधिकृत उमेदवारी मिळवूनही गाडेकरांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला होता. हेच विखेंना खटकलं. बाळासाहेब विखेंनी आपल्या आत्मचरित्रात हा किस्सा सांगितला. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीच राधाकृष्ण विखेंना शिवसेनेत आणलं, मंत्रिपद दिलं, उमेदवारीही दिली, परंतु त्यांनीच घात केला. गाडेकरांना समजावलं असतं तर बंडखोरी झाली असली असं बाळासाहेब विखेंचं मत होतं. गाडेकरांना मनोहर जोशींनीच ताकद देऊन विखेंचा पराभव करण्याचा प्रयत्न केल्याचा थेट आरोप विखेंनी आपल्या पुस्तकात केला. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी मला मनोहर जोशींबद्दल सांगितलं होतं, मी राधाकृष्णला सावधही केलं होतं, असा उल्लेखही या पुस्तकात बाळासाहेब विखेंनी केला. पण काही झालं तरी अखेर राधाकृष्ण विखे पाटील हेच निवडून आले. काँग्रेसच्या रवींद्र देवकर यांना 44,568 मतं मिळाली, तर राधाकृष्ण विखेंना 58,557 मतं मिळाली. विखेंनी 13,989 मतांनी देवकरांचा पराभव केला. 1995 आणि 1997च्या निवडणुकीत विखेंचं लीड अगदीच कमी झालं होतं. 2 वर्षांपूर्वी 30,000 मतांनी निवडून आलेले विखे फक्त 13,000 मतांनी निवडून आले होते. याचं कारण होतं शिवसेनेच्या उमेदवाराने केलेली बंडखोरी. या निवडणुकीनंतर मात्र विखेंनी कधीही दुसऱ्याच्या भरोशावर निवडणूक केली नाही. त्यानंतर नव्याने मतदारसंघाची बांधणी केली. 2009चा अपवाद वगळता विखेंनी आतापर्यंत या मतदारसंघात आपलं मताधिक्य कायम वाढवलं. 1997च्या या पोटनिवडणुकीनंतर या मतदारसंघात विखेंनी प्रॉपर लक्ष घालायला सुरुवात केली. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम यापैकी कुठेही पाहत असाल तर सगळीकडे आम्हाला फॉलो करायला विसरू नका. तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअरही करा. पुन्हा भेटूया अशाच नव्या विषयासह. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.